सर्वात मोठी बातमी विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं भेटायला आली होती। त्यांच्याकडून 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देण्यात आली होती। त्या दोन व्यक्तींची राहुल गांधी यांच्यासोबत भेट घालून दिली होती। त्यावेळी यामध्ये आपण पडायला नको असे आम्ही ठरवलं, असा मोठा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला। राहुल गांधी यांनी 2 दिवसांपूर्वी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते। राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपानंतर आता शरद पवार यांनी हा गौप्यस्फोट केला आहे। शरद पवार यांच्या गौप्यस्फोटानंतर ती दोन माणसं कोण होती याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे। शरद पवार नागपूरमध्ये बोलत होते। यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंची युती आणि राहुल गांधींच्या आरोपावर भाष्य केले। राहुल गांधींचे मतचोरीचे आरोप संशय घेणारे आहेत। राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला मीही उपस्थित होतो। राहुल गांधींच्या आरोपाला आयोगाने उत्तर द्यावे असे यावेळी शरद पवार म्हणाले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर बोलताना पवार म्हणाले की यावर आता ठोस बोलताना येणार नाही, आम्ही चर्चा करू। जितेंद्र आव्हाड आमदार राष्ट्रवादी शरद पवार गट 2 व्यक्ती पवार साहेब यांच्याकडे आल्या होत्या। 160 जागांवर मतांची फेरफार करण्याबाबत सांगितले होतं। मतदार यादीत धांदलीसाठी ते दोन व्यक्ती पवार साहेबांकडे आल्या होत्या। पवारांनी त्यांना दाद दिली नाही, असे होऊ शकत नाही असे सांगितले। महाराष्ट्रात 76 लाख मतदार वाढले, शेवटच्या टप्प्यात अनेक टक्के मतदान वाढली। यावर मी सुरुवातीपासून बोलत होतो। निवडणूक आयोगाने याची दखल घेतली नाही।